राज्य सरकारच्या प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील अद्याप शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्याची अधिसूचना राज्य सरकारकडून काढण्यात आलेली नाही। त्यामुळे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी अधिकच आक्रमक झालेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी संभाजीनगर बसस्थानक परिसरात निदर्शनं करण्यात आली। दरम्यान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीनं माजी आमदार संजय घाटगे, गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, विक्रांत पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे यांनी उजळाईवाडी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्यात येईल असं तोंडी आश्वासन दिलं। मात्र राज्य सरकार संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचा लेखी आदेश काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलाय। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा चालूच राहील असा इशारा यावेळी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिलाय। गेले 4 महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे, मुख्यमंत्री कोल्हापूरला दौरा जाहीर करायचे पण पळून यायचे नाहीत। पण आता लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी, योजनेच्या प्रचारासाठी त्यांना कोल्हापूर येणं भाग होतं। आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यांना लाडक्या कंत्राटदाराची जी बांधिलकी ती दर्शवायची होती, त्यामुळे पोलिसांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली। आम्ही मीटिंग त्यांच्यावर आज सकाळी एअरपोर्टवरती केलेली आहे। आम्ही त्यांना एकच मागणी सांगितली की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे। याची स्थगिती नको, फेररचना नको, काहीतरी विश्वासात घेतो आणि पुन्हा समाधान शक्तीने करतो, यापैकी आम्हाला काही नको आहे। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे। ते म्हणले स्थगिती तुम्हाला दिली होती, काय कामं तर आता चालू नाहीत ना। त्यांना सांगितलं मी, मग पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी मंजूरला कसा काय गेला, ते म्हणजे ते काय जरी असलं तरी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देतोय की आम्ही कोल्हापूरमधून हा महामार्ग नेणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। पण कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची भूमिका जी आहे ती राज्यातल्या शेतकऱ्यांशी काय आहे की त्यांची बांधिलकी दर्शवणारी आहे। आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की फक्त कोल्हापूर नाही आहे, तर हे जे पर्यायी 2 महामार्ग असताना तुम्ही तिसरा महामार्ग 86,000 कोटी हा जनतेच्या पैशातूनच करतात, आमच्या टॅक्समधून करत आहात, पुन्हा खाजगीकरण म्हणजे टोल घेऊन करणार आहात, तर हे नको आहे आम्हाला। तर शक्तीपीठ महामार्ग रद्दचा लेखी आदेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। या आंदोलनात अमृता मोरे, पूनम पवार, पूजा मोरे, सुजाता माने, तानाजी भोसले, संजय कदम, संदीप खोत, युवराज पाटील, भूपाल धनवडे, सुभद्रा मानकापुरे, निथी कांबळे, जयश्री साठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।